निवडणुकीपूर्वी गाजलेला नाशिकमधला तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा आज याच प्रकरणात हायकोर्टात सुनावणी होणार आहे। वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी मनसेचे नेते नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली आहे। मागील सुनावणीत या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले होते। आज महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केले जातं का, त्यासोबतच न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष असेल। याचिकेच्या अंतरिम अर्जावरती ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सांगितले होते आणि आज त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे आहे आणि लवकरात लवकर ह्या वृक्षतोडी प्रकरणावरती स्थगिती आणावी याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे आणि आजची सुनावणीमध्ये नक्कीच काहीतरी वृक्षतोडी प्रकरणामध्ये एक चांगला निर्णय येईल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।